तुमसे कोई अच्छा है ना, तुमसे कोई तुम मेरे हमें। जय शिवराय मित्रांनो, तर मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही आता डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला CapCut ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपलं जे काही ॲप्लिकेशन असणार आहे त्यामध्ये तुमचा फोटो आणि जे काही मी ऑडिओ तुम्हाला दिलेला असणार आहे ते ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। ऑडिओ ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट सांगणार आहे त्या प्रकारे तुमच्या टाईमलाईनवरती तुम्हाला बीट मार्क करायचे आहेत। ओके, तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकता कुठं आहे। आपली जी काही तुम्हाला जी काही ऑडिओची टाईमलाईन असणार आहे त्या टाईमलाईनवरती ते बघू शकता या प्रकारे जे काही लूप आहेत ते लूप बघून मी ज्या प्रकारे सांगतो त्या प्रकारे बीटला मार्क करायचं। ओके, तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट आहे ती 0 आणि 1 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे आहे। नंतर त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती 1 आणि 2 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉट पैसे आहे। त्याच्या पुढची जी काही बीट असणार आहे 2 आणि 3 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे बघू शकता। नंतर मित्रांनो त्याच्या पुढची जी आपली जी काही बीट असणार आहे ती बघू शकता 4 सेकंदाचं जे काही पहिलं 0 आहे ते 0 पैसे आहे। नंतर त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 4 सेकंदाचं थोडंसं पुढे बघू शकता। तुम्हाला ते खाली देखील ऑडिओची टाईमलाईन आहे ती बघू शकताय। नंतरची जी काही जी बीट आहे आपली ती 5 सेकंदवरती आहे। त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती 7 सेकंदात थोडंसं पुढे बघू शकताय। नंतरची जी काही बीट आहे ती 8 सेकंदाच्या पुढे आहे। त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 9 आणि 10 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉट पैसे आहे। त्या पुढची आपली जी काही बीट असणार आहे ती 10 आणि 11 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे ते डॉट पैसे आहे। नंतरची आपली जी काही बीट आहे ती 13 सेकंदाची जी काही 0 आहे ते 0 पैसे आहे। आणि नंतर आपली जी काही लास्टची बीट आहे ती 15 सेकंदाची जी काही 15 आहे त्या 15 पैसे आहे। तर मित्रांनो प्रॉपर या प्रकारे तुम्हाला बीटला मार्क करायचं आहे। बीटला मार्क केल्यानंतर आपला पहिला जो काही फोटो असणार आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। पहिला फोटो सिलेक्ट केल्यानंतर ॲडजस्टचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करून जे काही सॅच्युरेशन असणार आहे ते तुम्हाला कमी करून घ्यायचं आहे, म्हणजे -50 करायचं आहे। नंतर इथनं ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढे जो काही ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतो याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ते सुप्रीम काय इथे बघू शकता सुप्रीम पोज काहीतरी आहे बघू शकता इथं। तर हे सुप्रीम पोजचं ट्रान्झिशन तुम्हाला लिहायचं आहे। ओकेवरती क्लिक करून ओके आता पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे। त्या फोटोच्या एकदम सुरुवातीला ते की फ्रेम ॲड करायची आहे आणि फोटोच्या लास्टला की फ्रेम ॲड करून आता आपला जो काही फोटो असणार आहे तो लास्ट म्हणजे आपल्या फोटोच्या लास्टच्या की फ्रेमवरती येऊन झूम करायचं आहे। ओके, तर झूम केल्यानंतर बघू शकता हा फोटो तुम्हाला या प्रकारे असं पुढे आलेला दिसून येईल। नंतर त्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्या फोटोला मित्रांनो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधनं रॉक हॉरिझॉन्टलीचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे। खालची जी काही ड्युरेशन आहे ती पूर्ण तुम्हाला फुल करायची आहे 1.1 सेकंदवरती। नंतर ओकेवरती क्लिक करून आपलं त्याच्या पुढचा जो काही फोटोचा ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे जे काही 2 सेकंदाच्या पुढची बीट आहे तिथे तुम्हाला ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे। पुल आउटचं ट्रान्झिशन देऊन तुम्हाला ओकेवरती क्लिक करून फोटोला सिलेक्ट करायचं आहे। पुढच्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायचं आहे आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायचं आहे। नंतर फोटोला सिलेक्ट करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधनं स्विंग बॉटमचं ॲनिमेशन तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे। खालची जी काही ड्युरेशन आहे ते 1.1 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो त्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे। त्या पुढच्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर इथे देखील सेम मित्रांनो तुम्हाला ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे, म्हणजे की फ्रेमवरती यायचं आहे। सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करून लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे आहे आणि लास्टच्या की फ्रेमवरती आल्यानंतर फोटोला थोडंसं झूम करायचं। ओके, तर मित्रांनो हे आणि त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे आता म्हणजे आपला 4 सेकंदावरचा फोटो आणि जो काही पुढचा त्या 4 सेकंदाच्या पुढचा जो काही बीटमधला फोटो आहे त्याला तुम्हाला या प्रकारे असं की फ्रेम ॲड करायचे। आणि मित्रांनो की फ्रेम ॲड करून ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्या की फ्रेमवरती येऊन झूम करायचं तसं तुम्हाला करून घ्यायचं आहे। नंतर या 2 जे काही छोटे छोटे बीटमधले आपले फोटो 4 आणि त्या पुढच्या बीटमधला फोटो त्याला सिलेक्ट करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। इथे तुम्हाला पेंडुलम मूवचं ॲनिमेशन द्यायचं आणि त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2चं ॲनिमेशन द्यायचं आहे। नंतर मित्रांनो कीवरती क्लिक करायचं आहे। ते आपला जो काही पुढचा फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो आपला जो काही त्याच्या पुढचा फोटो आहे 7 सेकंदाच्या पुढचा तर तिथे तुम्हाला यायचं आहे। त्यानंतर तिथे देखील की फ्रेम तुम्हाला ॲड करायची आहे। या प्रकारे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होते त्या प्रकारे की फ्रेम ॲड केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। नंतर कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे। इथनं तुम्हाला ट्रेन 2चा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। नंतर आपला पुढचा फोटो सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन देऊन खालची जी काही ड्युरेशन दिसते ती 0.8 सेकंदवरती ठेवायची आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो त्या पुढचा जो काही फोटो असणार आहे म्हणजे आपल्या 9 सेकंदाच्या पुढचा तर त्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथे पॅन राईटचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो नंतरचा जो काही आपला फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे। ह्या देखील एकदम सुरुवातीला की फ्रेम ॲड करून लास्टला की फ्रेम ॲड करायची आहे आणि की फ्रेम ॲड केल्यानंतर ज्या प्रकारे मी सांगितलं होतं लास्टच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला झूम करायचं त्या प्रकारेच तुम्हाला इथे देखील करून घ्यायचं आहे। इथे केल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलचं ॲनिमेशन द्यायचं आहे। खालची जी काही ड्युरेशन तुम्हाला दिसत्या ती 2 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो जे काही 13 सेकंदवरती ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनला क्लिक करायचं। ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बॉटम राईट काय आहे बघू शकता बॉटम राईट तर हा तुम्हाला इफेक्ट द्यायचं म्हणजे
ट्रान्झिशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो हा जो काही फोटो आहे पुढचा ते म्हणजे किती 13 सेकंदवरचा जो काही फोटो आहे आपला, ह्या फोटोला देखील ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं त्या प्रकारे सुरुवातीला आणि लास्टला की फ्रेम ॲड करायचे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता इथं काही विषय नाही एवढा, इथे ॲनिमेशन आपण दिलेलं नाही. नंतर जो काही लास्टचा आपला फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथनं वेव्ज अँड वेव्ज अँड काय तर आहे बघू शकता स्लाईड, वेव्ह अँड स्लाईड त्याशिवाय द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला हॅलो ब्लर इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करून जी काही लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ऑल व्हिडिओवरती सेट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला आपली जी काही 5 सेकंद आहेत बरोबर, या 5 सेकंदवरती यायचं आहे. तुम्हाला इथे 5 सेकंदवरती आल्यानंतर इथे बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये फ्लिपडचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या जी काही बीट आहे ते बीटपर्यंत प्रॉपर अशी ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला ते मेकॅनिकलचा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची देखील जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या बीटमध्ये प्रॉपर सेट करून घ्यायचे आहे. सेट केल्यानंतर आता मित्रांनो आपल्या 8 सेकंदाच्या पुढची जी काही बीट आहे या बीटपाशी यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आहे. स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर मिरर 3 लेअरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचे आहे. हिची देखील ड्युरेशन तुम्हाला आपली जी काही बीट आहे ते बीटपर्यंत प्रॉपर अशी ठेवून आता तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर 0 करायचं आहे आणि वर्टिकल तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला सेट करायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे बरोबर इथंच यायचं आहे म्हणजे आपल्या मिरर 3 लेअरचा इफेक्ट आहे त्या पोझिशनला. हे झाल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. लवची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आपल्याला. इथनं लवची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथे मिनी रेनबोचा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या मिरर 3 लेअरचा जो काही इफेक्ट आहे तिथेपर्यंत तुम्हाला ठेवायचे. ओके आता मित्रांनो आपला जो काही इथे 12 सेकंदाच्या म्हणजे थोडंसं मागे म्हणजे 11 आणि 12 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे ते डॉटच्या थोडंसं पुढे यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथनं तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट बघायला भेटतोय तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचे आहे. जी काही ड्युरेशन आहे ते तुम्हाला इथेपर्यंत ठेवायचे म्हणजे आपले जे काही 13 सेकंद थोडंसं मागे एवढं ठेवल्यानंतर तुम्हाला ह्या आता एक इथे लेअर असणार आहे. ओके तर एक दुसरं आपली जी काही लेअर आपण ॲड केली आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथनं कॉपीच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची कॉपी घ्यायची म्हणजे डबल लेअर हे ठिकाणी तयार होऊन जाणार आहे. आता मित्रांनो इथे आपले तुम्हाला कुठे यायचं 13 सेकंद थोडंसं पुढे यायचं आहे. हे झाल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर सर्च बारवरती तुम्हाला रिपल असं सर्च करायचं. ओके रिपल सर्च केल्यानंतर आपली इथे रिपलचा जो काही इफेक्ट आहे तो ॲड होईल म्हणजे शो होणार आहे. शो झाल्यानंतर हा रिपलचा इफेक्ट तुम्हाला ॲड करून इथनं कॅन्सल करा आणि ओकेवरती क्लिक करून घ्या. ओके आता मित्रांनो तुम्हाला आपला जो काही लास्टचा पॉईंट आहे म्हणजे 16 सेकंदात थोडंसं मागं तुम्हाला यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथनं तुम्हाला आपली जी काही नाईट क्लबची कॅटेगरी आहे याला सिलेक्ट करायचं आहे. इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर आता मित्रांनो सुरुवातीला यायचं ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे. जी काही तुम्हाला ती इमोजी मी दिल्या ती इमोजी तुम्हाला ॲड करून घ्यायची आणि वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.